ओ हॅलो गुड मॉर्निंग आणि आता गुड इव्हिनिंग. कारण आहे ना संध्याकाळची वेळ झाली, दिवाबत्ती करते. कारण आज आहे ना माझ्या बोटाचं ड्रेसिंग खोलायचं आहे फायनली. 10 ते 12 दिवस झाले, आता लास्ट 3-4 दिवस झाले मी इतकी कंटाळली होती की कधी निघणार यार, कधी निघणार. पण फायनली आज तो दिवस आलाय आणि बोटाचं ड्रेसिंग मी स्वतः काढणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळचा मस्त गरम गरम अद्रकवाला चहा घेतला, थोडंसं बरं वाटलं कारण थंडीतून चहा इम्पॉर्टंट आहे. रात्रीच्या जेवणानंतर मी खाते गाजर आणि आता आपली वेळ आली आहे ड्रेसिंग खोलण्याची. साधारण 1 महिन्यापूर्वी मला त्रास सुरू झाला आणि त्याच्यानंतर आहे ना थोडंसं नखामध्ये फंगस किंवा नख खराब होणं असं काहीसं सुरू झालं. मी डॉक्टरने गेली, डॉक्टरने मला औषध सुरू दिली, पण मला काहीच एक फरक पडला नाही. पण तेव्हा माझी चूक झाली की मला ना स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जायला हवं होतं आणि नेक्स्ट टाइमपासून मी तेच करणार. आणि 10 ते 12 दिवसांपूर्वी आहे ना माझ्या बोटाचं नख अख्खच्या अख्खं मुळापासून काढून टाकलेलं आणि ती वेदना आहे ना एकदम भयानक होती. बोटामध्ये 4 इंजेक्शन्स दिले आणि अख्खं नख मुळापासून काढून टाकलं. आता पहिले तुम्ही बघताय आता स्क्रीनवर की ना हे नख असं होतं, त्याच्यानंतर सेकंड ड्रेसिंगला हे नख असं होतं, सेकंड लास्ट ड्रेसिंगला हे नख असं होतं आणि आता फायनली हे तुम्हाला असं दिसतं या प्रकारे. सो या सगळ्या गोष्टी ना खूप भयानक होत्या. माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला हेच सांगेन की कोणाच्याही नखामध्ये, पायांच्या असू दे किंवा आपल्या हाताच्या बोटांच्या असू दे, काही जरी झालं लगेच स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. बोटामध्ये आता पेन वगैरे अजिबात नाहीये, पण डॉक्टरांनी फुल काळजी घ्यायला सांगितले. कारण ड्रेसिंग होती ना तेव्हा जास्त काळजी नव्हती. आता ड्रेसिंग पूर्णपणे ओपन केले, त्याच्यामुळे कुठे धक्का लागता कामा नये किंवा काहीच होता कामा नये. साबणामध्ये हात भिजवायचा नाहीये. चला मग आता नख यायची वाट बघूया.